1599 दिलेली आणि मेहेंदळेंनी जी तारीख दिलेली आहे ती 16 मार्च दिलेली आहे. 16 मार्च 1599. रियासतीमध्ये मात्र ती तारीख 18 आहे. मी मेहेंदळे सरांशी बोललो की नक्की खरी तारीख कुठली मग, तर ते म्हणाले की आपण जी पत्रिका तयार करतो ती ॲस्ट्रॉनॉमीनुसार ती तपासावी लागते. आपण जी पत्रिका तयार करतो ती ॲस्ट्रॉलॉजीनुसार तयार करतो. तर मग त्या पत्रिका केलेल्या आकाशामध्ये त्या दिवशी ते तारे ते ग्रह ते सगळे तिथंच होते का नाही असं सगळं चेक केल्यानंतर बिकानेरच्या दफ्तरामध्ये जी शहाजीराजांची जन्मपत्रिका सापडली त्यानुसार हे सिद्ध झालं की त्यांची जन्मतारीख ही 16 तारीख आहे. म्हणून आपण 16 तारखेचा जो कार्यक्रम होता तर तो आज आपण 18 तारखेला घ्यायचो आहोत. तर स्वराज्य संकल्पक ही उपाधी त्यांना रियासतकारांनी पहिल्यांदा दिली आणि पेमगिरीच्या किल्ल्यापासून आपण त्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. कधीतरी तुम्ही सगळ्यांनी पेमगिरीचा किल्ला आवर्जून बघून या. अफाट पसरलेला तो सगळा परिसर आहे. आता बुरुज वगैरे सगळं फारसं उद्ध्वस्त झालेलं आहे. आता परत एकदा तो किल्ला खाजगी प्रयत्नातून पुन्हा बांधला जातोय. एका उद्योगपतीला म्हणावं घेऊन भारतातली सगळ्यात मोठी गदा त्या पेमगिरी गावामध्ये आता उभा केली मारुतीच्या मंदिराच्या बाजूला आणि तिथे आता तो सगळा किल्ला तयार होतोय. तर आज हे जे दोघं बोलणार आहेत तर हळूहळू हेरिटेजमध्ये आपण जे सगळे वेगवेगळे प्रयोग करतोय की वेगवेगळे नवे लोकांनी बोललं पाहिजे. दरवेळी मी बोलायला लागलो नंतर तुम्ही कोणी येणार नाही. तर हे जे दोघं ते नेहमी हेरिटेज वॉकला येतात. मागच्या यांचे वडील माझ्याशी बोलत होते. मग मी त्यांना फोन केला तर ते म्हणाले माझ्या मुलाला हा छंद आहे. मग मी त्यांच्याशी बोललो. त्यांच्याशी बोलल्याबरोबर एका मिनिटात त्यांनी ते आजच्या कार्यक्रमाला यायचं कबूल केलं. हे स्वतः संगणक शास्त्रातले पदवीधर आहेत. गेली 12 वर्ष संगणकाच्या कंपनीत काम करतात. मी खूपदा भाषणातून तुम्हाला असं सांगतो की अलीकडे इतिहासाच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त काम करणारे जे सगळे तरुण लोक आहेत ते सगळे संगणकाशी संबंधित आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले. आणि करल गट्टी सर जे आहेत ते शिवसूर्य प्रतिष्ठान जे आहे त्याच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष 12 ते 15 वर्ष ते याच विषयावरचं काम करतात. गणेशोत्सव असेल किंवा दिवाळी असेल त्याच्या दरम्यान तो भला मोठा किल्ला उभारतात. तर यावर्षी काय करा आमच्या या विद्यार्थ्यांना SYच्या घेऊन तुम्ही किल्ला दिवाळीच्या वेळेला तयार करा. म्हणजे मी त्यांना त्याचे मार्ग देत म्हणजे मग मुलांना त्या मातीमध्ये हात कसं पुढे करायला आमच्या मुलांना कळेल. तर तुम्हा दोघांचं मनपूर्वक स्वागत आणि आपण आम्हाला गडावर तेल नव्हता तुम्ही कार्यक्रम सुरू केला ते चालेल. आणि गेली 20 वर्ष सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतो आहे आणि साधारणतः तेवढेच वर्ष झाले असतील की भटकंती सुरू आहे. आणि आपल्यासमोर घाणेकर सर बसले जे आहेत तर त्यांचं पुस्तक पहिल्यांदी पदरात पडलं आमच्या आणि मग तेव्हापासून खरी भटकंती सुरू झाली. कारण फार कमी पुस्तकं होती. गेल्या काही वर्षामध्ये प्रचंड पुस्तकांचा ओघ आलेला आहे आणि डिजिटल माध्यमातून तर आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ड्रोन शूटिंगच्या माध्यमातून फार छान पद्धतीने गड आपल्याला समजायला लागला आहेत. पण जेव्हा आम्ही सुरुवात केली होती माझे मित्र सुरेश जे स्वतः उत्तम फोटोग्राफर आहेत तर हे जेव्हा सुरुवात केली होती आम्ही फारच अडचणींचा सामना करायला लागायचा. कारण बऱ्याच गोष्टी कळायच्याच नाही. जायचं कसं यायचं कसं. तर तिथं ती सुरुवात झालेली होती. आणि मग जसं हळूहळू मंडळाच्या माध्यमातून दिवाळीमध्ये किल्ले बनवायला सुरुवात केली. मग दिशा कळायला लागल्या. गोष्टी कळायला लागल्या की जायचं कसं कुणाला गाठायचं कुणाशी संपर्क करायचा. आणि सोबतीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा वाटाडा तिथं मिळतो आहे का की जेणेकरून आपला कमीत कमी वेळेमध्ये आपण किल्ला पाहू शकतो आणि फार हरवण्याची शक्यता कमी असते. आणि एक पुस्तक हे एक वाटाडं होतंच कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी. तर पुस्तक हे तर एक माध्यम होतंच. सरांचा पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात इतिहाससुद्धा असायचा. आणि सोबतीला नंतरनं मग पाळंदे सरांचं पुस्तक आलं ज्याच्यामध्ये फार अगदी डिटेलमध्ये किल्ला किती लांब आहे किती उंच आहे किंवा कुठल्या दिशेने जायला सोपं पडेल अशा सगळ्या मुख्यत्वे पुणे आणि सातारा किंवा कोल्हापूरपर्यंत आमची मजल सुरुवातीला तेवढीच होती. कारण त्याच्या पलीकडं जायचं म्हटलं तर मग मुक्कामी जायला लागणार एवढं नक्की होतं. आणि मग हळूहळू लक्षात द्यायला लागलं की आपल्याला की काय केलं पाहिजे कसा गड पाहायला पाहिजे. आणि मग या क्षेत्रामधले जसं आता तुम्ही समोर बसलेला आहात ॲज अ श्रोते म्हणून मी कित्येक वर्षाले हेरिटेज वॉकला श्रोता म्हणून बसतो आहे. आणि आज एक संधी मिळाली या प्लॅटफॉर्म या व्यासपीठाने दिली की मी आज तुमच्यासमोर थोडंसं काहीतरी जे काही थोडंफार मला कळलं आहे किंवा जे फोटोज आम्ही काढलेत त्या फोटोच्या माध्यमातून आपण काही गड म्हणजे परिचित गड बरेच आहेत. ट्रेकर्स मंडळींना तसे कुठलेच गड अपरिचित नसतात. तर आम्ही जसं ट्रेकिंग सुरू केलं तसे हळूहळू गड पण काढायला सुरुवात झाली. आणि दिवाळी किल्ला करताना एक लक्षात आलं की बऱ्याच लोकांचे एक ओपिनियन म्हणा किंवा एक फीडबॅक असायचा की असे किल्ले पण तुम्ही बनवा की जे किल्ले फारसे लोकांना परिचित नाही आहेत. आणि मग आम्ही शोधायला सुरुवात केली की अपरिचित असे किल्ले काय आहेत. पुस्तकात तर नोंद आहे
पण फारशी त्याची चर्चा होत नाही म्हणून ते अपरिचित आहेत. नाहीतर आपल्याकडे आपण पाहतो की सिंहगडाची चर्चा भरपूर असते, राजगडाची चर्चा असते, सोबतीला रायगड आहेच आहे. हजारो वेळा लोक रायगड म्हणजे एक प्रकारे म्हणतो ना की जशी वारी करतात तशी रायगड वारी करणारे मंडळी आपल्याकडे आहेत. सिंहगडाला तर दर रविवारी अगदी न चुकता ट्रेक करून परत खाली यायचं, भोज्याला वर शिवायचं आणि खाली यायचं, अशी मंडळीसुद्धा मी पाहिलेली आहेत. आणि किंबहुना त्यांच्या ग्रुपमध्ये मी पण सामील झालो होतो जेव्हा मी फिटनेस क्षेत्रात पण आलो. गेले 5 वर्ष झाले मी फिटनेस इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम करतो आहे. की शेवटी या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराशी रिलेटेड आहेत आणि शरीर चांगलं असेल तर पुढे आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, हे नक्की. तर आजचा जो विषय आपला, तर आजच्या विषयामध्ये जशी सरांनी आत्ता ओळख करून दिली की आज आपण म्हणजे कॅलेंडरमध्ये पाहिलं तेव्हा लक्षात आलं की आज तारखेनुसार शहाजीराजे महाराजांची जयंती आहे आणि त्याची सुरुवात आज आपण पेमगिरी किल्ल्याने, म्हणजे पेमगिरी किल्ला काय आहे जसं आता सर म्हणाले तसं पेमगिरी किल्ल्याबद्दल पण थोडक्यात ओळख करून घेणार. त्याचे फोटोज बऱ्याच लोकांनी पाहिले नसेल ते फोटोज, तर ते पण आपण थोडेसे पाहणार आहोत फोटोज. बऱ्याच वेळा म्हणजे फोटो पाहताना सुद्धा तुमच्या लक्षात येईल की अरे सगळं सारखंच दिसतंय, पण प्रत्येक गडाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक गड एक काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा आपण त्या गडाकडे आपण जातो, आकर्षित होतो किंवा ठरवतो की जायचं आहे आणि आज गड व्हिजिट करायचा आहे, आणि मग जाताना थोडासा जर आपण इतिहास पाहून गेलो आणि मग बऱ्याचशा गोष्टी म्हणजे थोडक्यात गडाची संकल्पना जर डोक्यात चांगली असेल तर मग बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सुलभ सोप्या होतात गड पाहताना. आणि आजचा जो मोटो आहे तो होच आहे. नेक्स्ट की गड संकल्पना पहिल्यांदा समजून घेऊ. एकदा गड संकल्पना आपल्याला समजली तर मग फार सोपं पडतं एखादा गड पाहताना की या गोष्टीला किंवा या वास्तूला काय म्हणायचं ते. ओके, त्यात मी मूलभूत काही प्रश्न त्यात दिलेत की गड, दुर्ग किंवा किल्ले कशाला म्हणतात. कारण आज आम्हीसुद्धा बरेचसे पुस्तकं वाचून, प्रत्यक्ष व्हिजिट करून, काही रिसर्च पेपर पाहून एवढं तर लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये साधारणतः आमच्याकडेच लिखित साधारणतः 700+ किल्ल्यांची नोंद आहे. 700+ किल्ल्यांची नोंद. आणि काही आत्ता रिसेंटली डॉक्टर सचिन जोशींशी जेव्हा भेटलो त्यांच्याकडनं सुद्धा कळलं की काही जे नोंद कागदपत्रात दिसतात पण प्रत्यक्षात आपल्याला ते एरिया कुठं आहे तो सापडत नाही, आणि असे सुद्धा त्यांनी आता शोधलेले आहेत. तर ते सुद्धा आम्ही आमच्या याच्यामध्ये ॲड केलेत. तर असे बरेचसे किल्ले जे असतात की जे नोंद आहे पण त्यांची अवेलेबिलिटी म्हणा किंवा त्यांचं स्थान कुठे आहे हे कळत नाही. मग जे काही अभ्यासक असतात तर त्या अभ्यासकांच्या संपर्कात असेल किंवा त्यांनी पब्लिश केलेले लेटर्स असतील किंवा जसं भारतीय संशोधक मंडळामध्ये पेपर वाचन होत असतं, जर असे सेशन्स जाऊन आपण अटेंड केले तर बराचसा आपल्या ज्ञानामध्ये भर पडते, एवढं मात्र नक्की. ते 3 मूलभूत प्रश्न होते की गड कशाला म्हणतात, ते का बांधले गेले. तर गड, दुर्ग किंवा किल्ले हे एक प्रकारे समानार्थी शब्दच आहेत, पण त्याचं म्हणजे आपण समानार्थी शब्द पद्धतीने वापरतो पण त्याचा अर्थ थोड्या फरकाने वेगवेगळा आहे. आणि तो वेगवेगळा याच्यासाठीच आहे की तो नक्की ते जे स्थान आहे, ते जी दुर्गमता आहे ती कुठे आहे. ती जर फार दुर्गम असेल तर आपण ऑब्व्हियसली त्याला दुर्ग म्हणणार. किल्ला किंवा गड ह्या एक प्रकारे बळकटी त्या स्थानाला दिलेल्या असतात आणि यांचा पर्पज किंवा याचा जो हेतू आहे तो हेतू एकच आहे की संरक्षण हाच हेतू असतो. आणि त्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी म्हणजे गडांची उभारणी म्हणा किंवा कुठल्याही ठाण्यांची उभारणी, चौकीची उभारणी, आपण आसपास आपल्या पाहतो ज्या चौक्या असतात किंवा पोलीस स्टेशन ज्याला म्हणतो, यांचं काम काय, फक्त संरक्षण देणं हेच काम आहे त्यांचं. महाराष्ट्रात कोणकोणत्या प्रकारचे दुर्ग दिसून येतात. महाराष्ट्रात आता दुर्गवारी बरीच आहेत, जवळजवळ प्रत्येक पुस्तकांमध्ये किंवा इव्हन जुन्या काही ग्रंथांमध्ये सुद्धा वेगवेगळी वर्गवारी केलेली आहे. पण शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ढोबळमानाने ज्याला आपण म्हणतो की एक जलदुर्ग असतो, एक स्थलदुर्ग आहे, एक आपला गिरिदुर्ग आहे, आणि मग यांच्या कॉम्बिनेशननी जर काही तयार झालं तर त्याला आपण मिश्रदुर्ग म्हणतो. तसंच वनदुर्गसुद्धा आहे. ओके, असे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज आपण जे काही गड पाहणार आहोत त्याच्यामध्ये गिरिदुर्ग बरेच आहेत, एक जलदुर्ग पण घेतलेला आहे आणि एक स्थलदुर्ग पण घेतलेला आहे. दुर्गाची विविध अंगे किंवा वापरल्या जाणाऱ्या संज्ञा. आता बऱ्याच लोकांना बुरुज, तटबंदी एवढ्या 2-3 गोष्टी पटकन कळतात, पण आता पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याकडे एक चांगली गोष्ट होणार ती म्हणजे सिंहगडला सहल आहे. तर ज्यांनी कोणी अजून रजिस्ट्रेशन केलं नाही, मला वाटतं त्यांना एक संधी असेल रजिस्ट्रेशन करण्याची. तर तिथे नक्की प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने दुर्ग कसे पाहिले जातात किंवा यातल्या मी ज्या काही 2-4 संज्ञा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे त्या संज्ञा तुम्हाला तिथे पाहता येतील किंवा त्या गोष्टी तिथे तुम्हाला अवेलेबल होतील किंवा पाहता येतील, लक्षात येईल.
म्हणजे बुरुज, तटबंदी या साधारणतः बऱ्यापैकी दिसतात असतात. इथनं बाहेर पडले की आपल्याला बुरुज दिसतात आहेत, तटबंदी दिसते आहे. या प्रिमायसिसमधनं बाहेर पडले की शनिवारवाडा आहे, राईट. तर त्याचा एक कोट आहे. पण तिथे बालेकिल्ला आहे का? नाही आहे. तिथे एक माची आहे का? नाही आहे. तर हे जे काही वर्ड्स आहेत, हे वर्ड्स तुम्हाला एखाद्या प्रत्यक्ष गिरिदुर्गावर गेल्यावर पाहायला मिळतील. सोबतीला आपण ज्या तटबंदी दिसते आणि त्याच्यावरनं जे फेरफटका मारतो, ओके, तर ती जी काही फांजी असते त्याला फांजी म्हणतो आपण. आणि जिथे तुम्हाला कमानी दिसतात तर त्या असतात तुमच्या चर्या. आणि मग जिथे होल्स दिसतात तुम्हाला, ज्या होल्समधनं शत्रूंवर मारा करणं किंवा बाण सोडणं किंवा काहीतरी गरम पदार्थ टाकणं, हे जे काही घडत असतं त्याला म्हणतात जंग्या. तसे 3 संज्ञा असतात ज्या साधारणतः लोकांना माहिती नसतात किंवा ट्रेकर्स मंडळींच्या लक्षात येतं, पण आपण फक्त फेरफटका मारतो सर डोकं, त्याला आपण तटबंदी असं म्हणतो. तर ती नुसतं तटबंदी नाही, तर याला त्या 3 भागांमध्ये ती डिवाईड केलेली असते. आणि बऱ्याच तुम्हाला गडदुर्गांवर यांना त्या तटबंदीमध्ये म्हणजे विशेष करून जे किल्ले महाराजांनी बांधले किंवा दुरुस्त करून घेतले त्या किल्ल्यांमध्ये तुम्हाला शौचकूप पण सापडेल. आता किती लोकांनी ते पाहिलेत मला माहिती नाही आतापर्यंत. होपफुली की बरेच आपल्याकडे सिनियर लोक पण आहेत जे ट्रेकिंग नक्की करत असतील, त्यांनी ते कुठल्या ना कुठल्या किल्ल्याला पाहिले असतील. तर एखाद दुसरे मला वाटतं फोटोजमध्ये आहे, ते मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर अशा पद्धतीने हे साधारणतः या गोष्टी असतात. आता किल्ल्याची गरज का पडली, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदी जागतिक व्यापारी मार्ग, बंदरे, घाट आणि आपली कोकण किनारपट्टी या गोष्टींचा साधारणतः थोडासा एक आयडिया असणं फार गरजेची आहे. की आपल्याकडं जो व्यापार मार्ग व्हायचा, म्हणजे जे परदेशातनं माल आपल्याकडे येणं होत होतं, त्याच्यासाठी आपल्याकडे बंदरं विकसित झालेली होती. आणि मी फक्त आता इथे तुम्हाला पश्चिम किनारपट्टीच फक्त इथं दाखवतो आहे. भारताची पश्चिम किनारपट्टी ती साधारणतः एक 3,500 किलोमीटरच्या आसपास आहे. 350 असं काहीतरी टू बी प्रिसाईज. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याकडे म्हणजे विशेष करून फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर 750 किलोमीटरची ती किनारपट्टी आहे. पण महाराजांच्या डोक्यात काय होतं की गुजरातपासून ते कारवारपर्यंत हा संपूर्ण किनारपट्टीचा प्रदेश आपल्या ताब्यात असावा. आणि मग त्याच्यावर मग त्यांनी वेगवेगळे किल्ले निर्मिती करायला सुरुवात केली किंवा काही किल्ले ताब्यात घेतले. साधारणतः 13 किल्ल्यांची अशी शृंखला आहे तेवढ्या पोर्शनमध्ये. पण सुरुवातीचा जर विचार केला आपण तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मुंबई, जंजिरा, दाभोळ, गोवा, मंगळूर, कालिकत आणि कोचीन ही जरा प्राचीन बंदरं आहेत. किंवा या ठिकाणी माल जो आहे हाफसांमधून किंवा ॲबिसिनियामधून किंवा अरबस्तान, मस्कत, इराण इथून आपला जो माल यायचा तो साधारणतः या बंदरात यायचा. आणि या बंदरांवरनं मग माल पुढे देशावर जायचा. आता मग देशावर जाण्यासाठी कुठला एक तरी मार्ग तयार केलेला होता आणि तो मार्ग सुरक्षित असणं फार गरजेचं होता. आणि तो सुरक्षित राहावा याच्यासाठीच मग किल्ल्यांची निर्मिती म्हणा किंवा आपण ज्याला म्हणतो ना लष्करी ठाणी, त्या चौक्यांची, त्या किल्ल्यांची निर्मिती व्हायला लागली. आणि सोपं काही आहे सगळ्यात सोपं, तर जर मी उंचावर असेन तर मला बऱ्यापैकी ते घाट रस्ते हे पाहायला सोपं पडेल. म्हणून किल्ल्यांची निर्मिती त्या पद्धतीने झाली. आणि मग आपण इथे जर या दुसऱ्या चित्रात बघितलं इथे, ते तुमच्या लक्षात येईल की इथे काही काही घाटांची नावं आहेत. ते कदाचित झूम केलं की लक्षात येईल. खाली एक झूमचं बटन आहे राऊंड लेफ्टला. साधारणतः मागे घे. हे दिसतंय तुम्हाला इथे, नाही तर मग थोडंसं झूम करायला. हां हां ह्याला झूम कर आणि त्याला क्लिक कर, त्याच्यावर जाऊन क्लिक कर. हां आता दिसेल. ओके, हा सोपारा म्हणजे आपलं नाला सोपारा आपण म्हणतो ते ठाणे, मुंबई, इकडे कल्याण, चौल, रायगड, महाड, बाणकोट. ओके, तर या इथून देशावर जाण्यासाठी हे जे घाट होते बघा, कुंभार्ली घाट, आंबेनळी घाट, वरंदा घाट, बोर घाट. आता घाटांची नावे बरीच आहेत, आपण पुढच्या स्लाईडमध्ये पाहूया. पण ही साधारणतः आपल्याला माहिती आहेत. आजसुद्धा आपण प्रवास करताना ही घाटं लागतात आपल्याला. ओके, आणि मग इथून पुढे साधारणतः थोडंसं खाली घे, अप. हां बस. तर कल्याण हे फार मोठं बंदर होतं, फार मोठा व्यापार इथून भारतामध्ये येत होता. आणि मग इथून बाहेर पडताना सुद्धा भरपूर घाट रस्ते होते. त्यातला एक मुख्य किंवा प्रमुख रस्ता म्हणजे नाणेघाट होता, आणि जो तिथून पुढे पैठणकडं पुढे जात होता, म्हणजे देशावर येत होता इकडे सगळ्या. आणि या सगळ्या अशा पद्धतीने
ही बंदरं घाटांमार्फत देशाला कनेक्टेड जात होती. आणि मग या सगळ्या गोष्टींची, या सगळ्या रूटला एक सुरक्षा एक सुरक्षा असावी, त्याच्यासाठी मग ही आपली गड बांधले गेले. आता कुठले कुठले गड कुठं कुठं होते त्यामध्ये जरा पुढच्या स्लाईडवर पाहूया. आता इथे बंदर आहेत. आता हे एका पुस्तकातनं मी घेतलेलं आहे, श्री शिवराय MBA फायनान्स या डॉक्टर अजित आपटे सरांच्या पुस्तकातनं मी तो लेख घेतलेला आहे. तर इथे आणि हे सोपं त्यांनी टेबल करून दिलं आहे, त्याच्यामुळं एकदा तर त्याच्यावर नजर फिरवली आपण तर मला वाटत नाही की आपण फारसं काही विसरू किंवा आपण कुठल्या रस्त्याने जातो आहे तर आपल्याला पटकन लक्षात येईल की अरे ह्या घाटातनं जातो आहे तर कुठला गड साधारणतः तिथे जवळपास असण्याची शक्यता आहे. तर इथे सोपारा, चिपळूण, राजापूर, विजयदुर्ग ही बंदरं आहेत. त्याच्यानंतर घाटमार्ग बंदरसुद्धा आज जसं आपण म्हणतो की समुद्र आणि लगेच बंदर, तर महाराजांनी ते अवॉइड केलं होतं. महाराजांनी थोड्याशा आतल्या बाजूला बंदर केलं होतं. जसं आता तुम्ही फॉर एक्झाम्पल चिपळूणला गेलात तर लगेचच तुम्हाला काय समुद्रकिनारा लागत नाही. ओके, तिथून पुढे तुम्हाला नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी एक 50 ते 60 किलोमीटर पुढे जायला लागतं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली समुद्र किंवा खाडी तुम्हाला पाहायला मिळते, राईट. कारण तो एक त्यांचं हे होतं की डायरेक्ट समुद्रकिनारी नसावा, जे आता फक्त माल उतरण्यासाठी बंदर आहे तिथे, पण अदरवाईज त्याचं जे स्टोरेज आहे, त्याचं जे हे ते सगळं आतल्या भागात असावं जास्तीत जास्त. तर इथे तुम्ही कुंभारली घाट, म्हणजे जयगड किल्ला इथे, सेम पद्धतीने इथं दाभोळ, देवगड, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ले, मग इथं आंबोली घाट आणि मग या बाजूला हे किल्ले आहेत. त्रिंगलवाडी, जंगली जयगड, पन्हाळा, गगनबावडा, प्रचितगड, वासोटा, शिवगड, वासोटा किंवा बहिरगड, सिद्धगड, चंद्रगड, गंधर्वगड. नेक्स्ट इथे भली मोठी लिस्ट आहे फक्त कल्याण आणि चौल. कल्याण चौल का एवढं होतं कारण इथे बघा तुम्ही पिंपरी घाट, तोरण घाट, मेंढ्या, चेंड्या, माळशेज, नाणे, वाघजाई, तामिनी, उंबरखिंड, कसूरघाट, बोरघाट आणि मग एवढी मोठी किल्ल्यांची लिस्ट आहे. म्हणून आपण जेव्हा पश्चिम म्हणजे मावळ भागातनं पुढे जातो तर आपल्याला बरेचसे किल्ले तिथे दिसतात आणि बरेचसे किल्ले हे साखळी पद्धतीने म्हणा किंवा त्यांची जोडगोळी म्हणा अशी आपल्याला पाहायला मिळते इथे. तसंच हे पुढचे काही महाडवरनंसुद्धा येताना मेंढ्या, भोऱ्या, शेवत्या, वरंद नावं पण असते दिलेली आहेत की फार अवघड आहे खरं तर लक्षात ठेवायला, पण सवयीचा भाग झाला की मग ते सोपं वाटतात. येस, नेक्स्ट. तर आज सुरुवात आपण जीवधन या किल्ल्यापासून करूया. कारण तुम्ही जर नाणेघाटात कधी गेलात तर नाणेघाटाचा हा एक गुफा मार्ग आहे. इथून म्हणजे हा सातवाहनकालीन मार्ग आहे. कारण सातवाहनांनी गौतमीपुत्र सातकर्णींनी जेव्हा हा भाग संपूर्ण जिंकून घेतला होता शकांकडनं, तर तिथे त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये घाट बांधले किंवा हे संपूर्ण जे डोंगरी भाग होते ते संपूर्ण तासून किल्ले बांधण्याची ही प्रक्रिया त्यांनी मोठ्या प्रमाणात तिथे सुरुवात केली होती. आणि मग त्यांची राजधानी जी पैठण होती तर तिथे जाण्यासाठीचा जो संपूर्ण व्यापारी मार्ग आहे तो पूर्ण सिक्युअर्ड व्हावा या हिशोबाने त्यांनी इथे किल्ले बांधले. आणि इथे त्यांनी छान पद्धतीने जीवधन, हडसर, चावंड हे आता म्हणजे मी याच्यातले फोटो तुम्ही पाहून लक्षात येईल, पण आत्ता फार परिस्थिती बदलली आहे. मी आता रिसेंटली परत फोटोज किंवा यूट्यूब व्हिडिओ बघत होतो तर काही ठिकाणी मार्ग सुकर केलेले आहेत. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा मार्ग सुकर नव्हते आणि ते तुमच्या इथे फोटो बघून लक्षात येईल. तर नाणेघाटात पूर्ण जंगल आहे. जंगल ट्रेक करत करत तुम्हाला वर यायला लागतं आणि तो नाणेघाटचा हा जो संपूर्ण आहे हे दोन्ही फोडून ती खिंड तयार केलेली आहे. हा डोंगर इथला फोडून ती खिंड तयार केलेली आणि कोकण आणि देश यांना जोडणारी ती नाणेघाटाची वाट तयार झालेली आहे. तिथं पण हरवण्याची शक्यता असते. बराच वेळा मी माझ्या ऑफिसचा ट्रेक घेऊन गेलो तेव्हा असंच झालं होतं. 4 तास आम्हाला 2-3 मंडळी सापडतच नव्हती. ती उतरताना कुठल्या वेगळ्या वाटेला शिरली काही लक्षात नाही आलं, पण कम्युनिकेशन करत कारण एक तर रेंजचा पण प्रॉब्लेम येतो. मग हळूहळू ते बरोबर सापडले आम्हाला. पण असं भूलभुलैया होण्याची शक्यता बरीच असते. म्हणून मी जसं म्हटलं की काहीतरी पुस्तक किंवा काहीतरी वाटाड्या किंवा काहीतरी खूण किंवा बरेचसे आता जे ट्रेकर्स मंडळी असतात ती ॲरोज वगैरे तयार करून ठेवत असतात. त्यामुळे जातानासुद्धा तुम्ही लक्षपूर्वक जाणं गरजेचं असतं. कुठल्या तरी दगडावर काहीतरी एक चिन्ह कोरलेलं असेल, ॲरोज दिलेले असतील, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या ठरतात. आणि म्हणजे डोळसपणे ट्रेक करणं गरजेचं आहे. अदरवाईज असे पब्लिक पाहतो आपण की काहीतरी गाणी वगैरे लावली आहेत आणि फिरतात येत नुसता, तर तसं योग्य नाही आहे. ट्रेक करताना जे निसर्गाचा आवाज आहे तो आवाज घेणं, तो आवाज समजून घेणं फार गरजेचं आहे. तर इथून तुम्ही वर आलात, नेक्स्ट, तर तुम्हाला एक गुफा दिसेल. या गुफेत पूर्वी म्हणजे ब्राह्मीलिपी, तर ही ब्राह्मीलिपीमध्ये आहे सगळं. आणि इथे हे ॲक्च्युली दानपत्र आहे.
एकदा वाचलं होतं मी, मध्ये एक कोर्स केला होता छोटासा, तेव्हा त्या ब्राह्मी लिपीबद्दलचे अगदी मुळाक्षर कसे असतात ते केलं होतं, पण आता बरेच सराव सुटलेला आहे त्यामुळे वाचता येणार नाही ते. पण हे वाचन झालेलं हे एक दानपत्र असं आहे, त्यातनं ते कळलं होतं. आणि ते काही मूर्त्या पण होत्या, जवळजवळ 7 फुटी मूर्त्या त्यांच्या होत्या सातवाहन राजांच्या, पण त्या सगळ्या तोडल्या गेल्यात. आता ते कधी कुठल्या काळी तोडल्या गेल्यात माहिती नाही. मी जेव्हा प्रत्यक्ष पाहिलं होतं त्याच्यामध्ये तेव्हा फक्त पाय दिसत होते, आता कदाचित ते पण दिसतात का नाही काय माहिती, कारण हा पूर्ण एरिया जो आहे हा आता त्यांनी एक प्रकारे लॉक केलेला आहे, म्हणजे त्यांनी त्याला चौकट वगैरे टाकून सिक्युअर्ड करून ठेवलेलं आहे. नेक्स्ट, हा असा वर आलो आपण की इथे तुम्हाला एक रांजण दिसेल, हे ते मोठं झूम करून केलेलं इथं फोटो तुम्हाला दिसेल. आणि डावीकडे इथे या भागात इथे हा गणपती आहे गुहेमध्ये. तर असं म्हणायचं की हे टॅक्स कलेक्टर, जसं आपण म्हणतो ना की जाता जाता नाणी त्यात टाकून पुढे जायचं, पण आता त्यात 2 मतं आहेत. एक म्हणजे तो टॅक्स कलेक्टर, काही लोक म्हणतात की तिथे नाणी टाकायची आणि पुढे जायचं, म्हणून कदाचित त्याचं नाव नाणेघाट पडलं का काय म्हणून असा एक प्रवाह आहे. आणि दुसरं म्हणणं आहे की इथे येणारे जे पांथस्थे प्रवासी होते तर त्यांच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून हा भला मोठा रांजण इथं तयार केलं म्हणजे आहे इथे. कारण त्याचं तोंड बघितलं फार छोटंच आहे, आणि जे जनरली जसं आपण एखादी द्रवपदार्थ स्टोअर करण्यासाठी ठेवतो त्याच पद्धतीने ते तिथे तुम्हाला दिसेल. तर इथे हा भाग नाणेघाट इथं वर आला तर तुम्हाला इथे लगेच उजव्या हाताला तुम्हाला जीवधन किल्ला दिसतो. नेक्स्ट, हा जीवधन किल्ला, हा ट्रेकर्स मंडळींचा फार आवडता आहे, कारण इथे प्रस्तरारोहण किंवा रॅपलिंग करायला इथे लोक जातात. इथून इथून ते इथे असं रॅपलिंग करतात किंवा वर गड व्हॅली क्रॉसिंग किंवा रॅपलिंग करतात इथे. आणि खरंच म्हणजे आहेत भरपूर लोक आहेत की जे करतात हे. आणि अगदी लहान मुलींपासून तुम्ही जर यूट्यूबला जर चेक केलं व्हॅली क्रॉसिंग इन किल्ले जीवधन तर तुम्हाला बरेचसे व्हिडिओज मिळतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला इथून या वानरलिंगी सुळक्यावर जाताना, हा सुळका असा आहे, या गळीत जाता येतं इथे, या गळीत जाता येतं. आणि इथून मग पुढे तुम्ही, काही लोक प्रस्तरारोहण पण करतात, म्हणजे क्लाइम्बिंग पण करतात, रॉक क्लाइम्बिंग. आणि मध्यंतरी सेफ क्लाइम्बिंग इनिशिएटिव्हतर्फे इथे रिबोल्टिंगचं पण काम झालं होतं. या भागातनं वर आल्यानंतर इमिजिएटली जर रिबोल्टिंगचं पण काम झालं होतं. तर आपल्याकडे महात्मा गांधी रिबोल्टिंग असं काहीतरी त्याचं नाव दिलं त्यांनी, आणि तो 3000 किलो वजन ते सहज उचलू शकतो असे ते खिळे त्यांनी ते तयार केले होते. थोडक्यात जे आपण खिळे तिथे ठोकतो आणि मग त्याला हुक करून फास्नर लावून मग वर जातो, ते सुद्धा इथे त्यांनी केलेलं आहे. आता ते माहिती नाहीत अवेलेबल आहेत का नाही इथे, पण कारण त्याला सुद्धा बरीच वर्ष झाली. नेक्स्ट, हा गडावर वर येतानाचा दरवाजा आहे, आणि हा पश्चिम दरवाजा आहे, म्हणजे जिथून तुम्ही मी तुम्हाला दाखवलं नाणेघाटातनं वर आल्यानंतरचा तो भाग आहे. आणि हा गोमुखी दरवाजा आहे. गोमुखी म्हणजे काय की इथून मला समोरचं दार दिसतंय तर मी येऊन तिथं धडका मारू शकतो. जर तिथं टर्न असेल आणि मला तो दार दिसत नसेल तर माझा येण्याचा जो स्पीड आहे तो स्पीड कमी होईल. ओके, किंवा आतली जी हालचाल आहे ती मला दिसणार नाही, पण वर बसलेल्याला मात्र सगळं दिसतंय, तो कुठून येतोय, कसा येतोय, काय करतोय. तर ती अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे गोमुख प्रवेशद्वार म्हणजे ते. आणि आता हे थोडीशी पडझड पण झालेली आहे. तुम्ही जर बघितलं तर हे द्वार अगदीच छोटं झालेलं आहे, म्हणजे बरीचशी वरनं पडझड होऊन हे बघा, हे असं प्रवेशद्वार आहे, दगडी वगैरे बरेच पडलेलं. आता हे बऱ्याच पूर्वींचं आहे. आणि याच्यावर बघा तुम्ही लक्षात येईल तुमच्या इथे चंद्र आहे, कलश आहे, मंगल कलश आणि सूर्य आहे. तर यावत चंद्र दिवा करो म्हणू आपण, किंवा चंद्र जसा शीतल आहे किंवा सूर्य जसा काय म्हणतो आपण फार तीव्र आहे त्याला आपण, आणि मंगल कलश म्हणजे संपूर्ण शुभ घडो प्रत्येक वेळी, तर असाही अर्थ आपण त्यात घेऊ शकतो. वर अजून एक कोठी पण आहे ज्याला धान्य कोठार पण म्हणतात. आतमध्ये अजून 3-4 5 आहेत टोटल, आणि मोठ्या मोठ्या त्या पूर्ण अंधार आहे. आता सध्या तरी ते गळतं आहे बरंचसं, कारण तिथे तुम्ही पूर्वी मुक्काम करत होते असं पुस्तकांमध्ये मी वाचलं होतं. म्हणून आम्ही जेव्हा गेलो होतो रात्री तेव्हा मुक्काम करायचा प्रयत्न केला, पण संपूर्ण ते पावसाळ्याचे दिवस होते, सतत ते गळत होतं. आणि पावसाळ्याचे दिवस जरी फार नसले तरी पाणी इथे मात्र झिरपत असतंच बऱ्यापैकी, कारण वर जे काय डोंगरावर साचलेलं पाणी असतं ते झिरपत याच्यामध्ये पडतं. आणि तिथे फार राहण्यासारखी काही सोय नाही आहे. राहायचं असेल तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की नाणेघाटात तुम्ही चढून वर गेलात त्याचे 2 मार्ग आहेत. एक तर नाणेघाटातनं जा
किंवा आपल्या जुन्नर मार्गे शिवनेरीच्या मागच्या बाजूनी तुम्ही सरळ गाडीने म्हणजे पार अगदी गाडी तिथल्या जवळ एक घर आहे, त्या घरापर्यंत तुम्ही जाऊ शकता आणि तिथे तुम्हाला काय जेवणपासून सगळ्याच गोष्टी अवेलेबल करतात. इनफॅक्ट ते ट्रेक आपल्यासोबत येतात सुद्धा ट्रेकला, त्यांना ती आवड पण आहे. इथे वर गजलक्ष्मी तुम्हाला दिसेल, इथे गजांतलक्ष्मीचं शिल्प पण आहे आणि आतल्या भागात पण अशाच पद्धतीने कोरलेला आहे दरवाजांवर. ही गडदेवता जिवाबाई. आता इथे बरंचसं आपल्याकडे हा एक थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणा. जेवढ्या गडदेवता आपल्याला सापडतात मग त्यात प्रामुख्याने तुम्हाला पाहाल की तुम्ही गणेश गडदेवता असेल, देवी असेल किंवा हनुमानाची मूर्ती असेल, ह्या बऱ्याचशा भग्नावस्थेत आपल्याला दिसतात. म्हणजे काळाच्या ओघात काही त्याच्यामध्ये करोजन झालं असेल म्हणा किंवा आक्रमणकांनी त्या गोष्टी तोडल्या असेल म्हणा, तर त्यातलाच हा एक प्रकार इथं आपल्याला दिसतो की बरंचसं पडझड झालेली आहे देवीच्या मूर्तीची. इथे ही सुद्धा गुहासदृश पण अर्धवट अवस्थेत आहे. यापुढे काही बांधकाम किंवा काही दिसत नाही, एवढंच पोर्शन दिसतो आपल्याला तिथे ओपन. नेक्स्ट हे एक इंटरेस्टिंग त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, हे समहाव माझ्या लक्षात राहिलं की ही दातपाडी वनस्पती, रामेठा त्याचं ॲक्च्युअल नाव आहे. सर अजून डिटेलमध्ये सांगू शकतील त्याच्याबद्दल, पण ते असं म्हणजे ती किती खरं आहे खोटं माहिती नाही, पण ती थोडीशी विषारी असते एवढं नक्की. आणि ती चुकून जर त्याचा काही देठ किंवा त्याचा पाल्याचा रस जर तुम्ही जर तो गेला मुखाद्वारे आत, तर जेवढ्या आपल्या हिरड्या असतात त्या पूर्ण सैल होऊन दात पडण्याची शक्यता फार जास्त असते. आणि जो एक मी व्हिडिओ बघितला म्हणजे एका प्रोफेसरचाच व्हिडिओ होता जो याच्या संदर्भातच होता, तर त्यांनी ते एक आता ते म्हणतात की त्यांनीच तो तर क्लेम नाही केला आहे की तो ती दंतकथा असेल कदाचित, पण बरेचसे मंडळी ट्रेकर्स मंडळी जेव्हा ट्रेकला जातात तेव्हा जनरली झाडाच्या काठ्या वगैरे ते घेणं, काही नसेल तर त्याच्यानेच मग ते फिरवणं वगैरे ते करतात. तर कुणीतरी याचा देठ वापरला होता आणि मग ते त्या सगळ्यांचे दात पडले असं त्यांनी ते सांगितलं. तर आता ते कितपत खरं आहे माहिती नाही, पण हे जे आहे, ही वनस्पती जी आहे ती तशी विषारी असल्यामुळे आणि हा प्रॉब्लेम येतो. पण हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आपल्याला माहिती नाही आहे बऱ्याचशा गोष्टी आणि फार अवघड आहे. कारण आम्हालाच मोठा प्रॉब्लेम झाला. तर आम्ही थोडंसं मागे एक किल्ल्याच्या एका मधल्या टप्प्याला गेलो होतो आणि खालून आम्हाला ते सांगत होते, संध्याकाळची वेळ होती, की या झाडापासनं इकडे वळा, आणि आम्हाला कळतच नव्हतं कुठल्या झाडापासनं. कारण एक तर झाडांची फारशी माहिती नव्हती. जे काय आपल्याला आजूबाजूला नारळ, आंबा, चिंच दिसतात त्याच्या व्यतिरिक्त फारशी माहिती नसते. आणि डोंगराळ भागामध्ये फार वेगवेगळ्या वनस्पती असतात ज्या औषधी पण असतात आणि विषारी पण असतात. त्याची पण थोडीशी ओळख आपल्याला पाहिजे जर आपण खरंच ट्रेक करत असू तर. नेक्स्ट हा एक पुढचा त्याच रूटवर तुम्हाला अजून एक किल्ला दिसेल, तो म्हणजे किल्ला चावंड. आणि महाराजांनी त्यांचं नंतरनं प्रसन्नगड असंही नाव ठेवलं होतं. याची वाट आता बरंचसं दुरुस्ती केलेली आहे, कारण आम्ही गेलो तेव्हा फार अडचणीच्या मार्गातून आम्ही वर गेलो होतो. हा त्याचा रस्ता आहे, पायऱ्या, आणि इथं तुम्हाला तटबंदी दिसते. तटबंदी बऱ्यापैकी शाबूत आहे. जीवदान किल्ल्याची फारशी तटबंदी शाबूत नाही आहे. या पद्धतीने आता त्यांनी संपूर्ण जो जाण्याचा मार्ग आहे तो थोडासा सिक्युअर केला, रेलिंग वगैरे लावून ठेवलं आहे. इकडचा भाग जो आहे या पायऱ्या इथपर्यंत बऱ्यापैकी चांगल्या आहेत. आणि इथे बघा तुम्ही फक्त एक पाऊल ठेवता येईल किंवा एकाने इथनं हात दाखवला बाबा मी वर येतो आहे, तर सेकंड माणूस तिकडनं कदाचित येणार नाही. इतकं ते छोट्याशा याच्यातनं तो जात होता. बघा जेव्हा रेलिंग नव्हतं तेव्हा मंडळी कशा प्रवास करत असतील, आणि पावसाळ्यात तर मग विचारूच नका. कारण पावसाळ्यात फार कमी लोक असतात की जे डेअरिंग करतात या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. हे बघा अजूनही काही काही पार्ट चांगला शाबूत आहे. आणि ही रचना वगैरे बघा, ही पण गोमुखीच आहे. इथून तुम्ही सरळ वर जाता आणि मग डाव्या हाताला इथे वळता. ही त्याची इकडनं आलेली तटबंदी, ही इकडनं अशी राऊंड इकडे जाते. हे बघा या अशा पद्धतीने. आणि हे जे तुम्हाला असे लाईन्स दिसतात आहेत ना, ते ॲक्च्युली लाईन्स नाही, ते पूर्ण पाऊस येतो आहे, वारा, म्हणजे पावसाचे ते थेंब आहेत आणि असे पिचकाऱ्या मारल्यासारखे ते थेंब येत होते. तो आता व्हिडिओ नेमकं मी याच्यात टाकला नाही, तर तुमच्या लक्षात आलं असतं की किती जोरात तो वारा म्हणजे तो पावसाचा जो फटका आहे तो त्या लागत होता इथे. आणि इथे गणेशपट्टी आहे. ही गणपतीची मूर्ती त्या गणेशपट्टीवर आहे. आणि इथे दगडामध्ये इथेसुद्धा या कातळावर सुद्धा इथे गणेश मूर्ती कोरलेली आहे. हे बघा इथे आम्ही ना गणपतीमध्ये गड गणेश आणि नवरात्रीत गडदेवी
अशी एक माहितीपर मालिका पण सादर करतो आणि फेसबुकला वगैरे अपलोड करतो. तर त्यामुळे आम्हाला या असे जेव्हा ठिकाणी जातो ना, तर आम्ही पाहतो की कुठे कुठे गडदेवता कोरलेले आहेत त्याच्यावर, आणि त्याच्यावरनं आपल्याला हे पण कळतं की साधारणतः हा कुठल्या काळामध्ये किंवा कुठल्या शासकांनी याची निर्मिती केलेली आहे, कारण ते फार महत्त्वाचं ठरतं. जवळजवळ 90-95% हे किल्ले निर्मितीचे जे शासक होते महाराष्ट्रामध्ये ते साधारणतः हिंदू या किंवा सनातनी आपण ज्याला म्हणतो त्या याचेच होते. आणि नंतरनं मग काळाच्या ओघात म्हणा, ज्यांनी ज्यांनी दुरुस्ती केल्या किंवा बराच काळ त्याच्यावर शासन केलं, तर तिथे आपल्याला वेगळ्या धर्मीयांच्या शिल्प किंवा गोष्टी पाहायला मिळतात. इथे शंकराचं मंदिर आहे. हे पुष्करणी इथे या इकडे देवड्यात ॲक्च्युली त्या फारच भग्नावस्थेत झालेल्या आहेत, आणि नंदी इथे बाहेर पडलेला आहे. आणि इथे ॲक्च्युली ते हे झूम करता येतं का बघ बरं, एक झूम फोटो पण आहे त्याचा. हां इथे बघायला मिळेल बघा, ही पिंड आहे आणि इथे ती पुष्करणी आहे. हा फोटो नंतरनं घेतलेला आहे. आणि इथे त्या देवड्या दिसतात. इथे पण सुद्धा काही गडदेवतांचे शिल्प इथं आहेत या देवड्यांमध्ये. आणि अशी छोटीखानी पुष्करणी. आता जेव्हा हे त्याच्या पीक टाईमला असेल तेव्हा किती छान मंदिर ते दिसत असेल याचा विचार करा तुम्ही फक्त. म्हणजे एवढा हा पोर्शन बघून सुद्धा आपल्याला लक्षात येतं की किती छान पद्धतीने ही रचना केलेली होती. आणि इथे आतमध्ये गर्भगृह, पुढचा मंडप आणि पुष्करणी, इतक्या छान पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. इथे तसंच एक 7 टाक्यांचा समूह आहे, सप्तमातृकासुद्धा म्हणतात असं. आणि ते शाक्तपंथीय लोकांची ती एक धारणा आहे. तर या 7 टाक्यांचा कदाचित या केल्यात, पण तर त्याच पद्धतीने किंवा त्या सप्तमातृकाच्याच दृष्टिकोनातून केल्यात का हे सांगणं अवघड आहे, कारण असा कुठलाही कागदोपत्री उल्लेख आपल्याला मिळत नाही. इथे फक्त त्याच्याशी संबंध आपण जोडलेला आहे. नेक्स्ट. ओके, इथून मग हा हडसर संपूर्ण म्हणजे म्हणण्यापेक्षा मला वाटते 60 ते 70% वर हा जो किल्ला आहे त्याचे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत या आपल्याला कातळात कोरलेल्या दिसतात. म्हणजे छन्नी हातोडीचे किती घाव लोकांनी म्हणजे हे केले, टाके मारले, आणि त्याच्यानंतर तो किल्ला गड आकारास आलेला आहे इथनं गळता. तर ही जायची वाटच बघा कशी आहे. इथून तो इथे जिने आता उन्हाळ्यामध्ये जेव्हा हा गेलो होतो तेव्हा इथे पूर्ण हे झालं होतं, गवत वगैरे वर उगवलं होतं. आणि नंतरनं हा दुसऱ्या एका फोटोतनं घेतला आहे. तर इथे तुम्हाला पाहायला मिळेल की असे जिने आहेत संपूर्णपणे. हा एक दरवाजा आहे आणि या दरवाजाने फारशी ये जा करत नाहीत गावकरी मंडळी जे आहेत. तो एक मागचा दरवाजा आहे, तो ट्रेकर्स साध्या सोप्या पायवाटेने ते वर येतात. इथपर्यंत हा भाग आहे त्यातनं येत नाही. हा राजदरवाजाचा मार्ग. आणि वर आल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने ते कातळात कोरलेलं प्रवेशद्वार दिसेल. बघा तुम्ही, इथे कुठेही दगड नाही आहे आणि किती एकसंध, किती स्ट्रेट व्यवस्थित तो कोरलेला आहे. मग याच्यावरनं थोडासा आपण अंदाज घेऊ शकतो की वेरूळचं जे कैलास लेणं आहे ते जे म्हणतो आपण टॉप टू बॉटम तयार झालेलं आहे, ते कशा पद्धतीने ते तयार झालं असेल, ते म्हणजे त्याच्या मागे सुद्धा किती मेहनत असेल. हे बघा, हा पूर्ण रॉक आहे आणि इथून तो खोदला असा. म्हणजे इकडे दुसरं काहीच नाही, हा दगडाचाच भाग आहे पूर्ण. इकडे रॉक आहे सगळा आणि हा खोदला आहे. ह्या पायऱ्या तयार केल्यात. हे सुद्धा दुसरं प्रवेशद्वार आहे. हे सुद्धा किती पद्धतीने तयार केलेलं आहे बघा, छान पद्धतीने. पुन्हा पाणी वगैरे जाण्यासाठी इथे त्याला सोय केलेली आहे, पन्हाळं तयार केलेलं आहे. हे खोदीव टाक आहे. पुन्हा हे सुद्धा खोदलेलं टाक आहे. टाक्यांचे घाव म्हणजे आपल्याला खोदलेल्याचे घाव इथे कातळावर दिसतात स्पष्टपणे. ही एक काइंड ऑफ ॲबेंडन झालेली कोठार आहेत. फारशी वापरात नाही आहेत ती आता, म्हणजे आत्तासुद्धा आता कुठल्याच गडकिल्ल्यावर काही फारसं वापरात नाही आहे. पण ट्रेकर्स मंडळी जेव्हा जातात तेव्हा अशी काहीतरी सोय बघतात की जिथे मुक्काम करू शकू आपण. तर तसंही त्याला तो ऑप्शन नाही आहे इथे, तो मुक्काम नाही करता येते या भागांमध्ये. हे एक शंकराचं मंदिर आहे आणि हा त्याच्या पुढचा नंदी. आतमध्ये हा एक मिनिट मागे की इथून तुमच्या लक्षात येईल की हे इथं सभामंडप आहे एवढा भाग आणि इथे गर्भगृह आहे. हे 2 पोर्शन्स आहेत. नेक्स्ट. तर पहिल्या
चपेटदान मोशन याच्या स्टेटसमधली. आणि ही पिंड दिसते आपल्याला, गणेशपट्टी आहे. येस, नेक्स्ट. आता सर जे सांगत होते तो हा किल्ले पेमगिरी हिंदवी स्वराज्य संकल्पभूमी. संकल्पभूमी म्हणण्यामागं कारण हेच होतं की सर्वात प्रथम आपण म्हणतो की हिंदवी स्वराज्याचं स्थापन शिवाजी महाराजांनी केली, पण त्याची संकल्पना ही शहाजीराजांची होती. शहाजीराजांनी ते बंड ऑलरेडी सुरू केलंच होतं आणि थोडं कारण शिवाजी महाराजांना जी काही जहागिरी मिळाली ही एक प्रकारे आपण जसं माझ्याकडचं जे आहे ते तुला देतो अशा पद्धतीने ती सुरुवातीला त्यांना मिळाली होती. आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या गावांची, शेकडो गावांची किंवा जहागिरी शिवाजी महाराजांकडे होती सुरुवातीलाच, अगदी बालपणीच. आणि ती संपूर्ण जी आहे ती आपल्याला म्हणजे शहाजीराजांकडनं त्यांच्याकडे ती ट्रान्सफर झाली होती. आणि शहाजीराजांना नक्कीच वाटत होतं की आपलं स्वतःचं, कारण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एक लक्षात येईल की मराठेच इतर मराठ्यांबरोबर लढत होते आणि जो कोणी जिंकला तर त्यात एक तर निजामशाही तरी जिंकत होती, नाही तर आदिलशाही तरी जिंकत होती. म्हणजे ज्यांच्यासाठी आपण लढतो आहे ते मात्र आपले नाही आहेत आणि आपण मात्र आपापसात लढतो आहे, तर मग हे आपलंच का नसावं. तर या एक उद्देश त्यांचा होता. आणि मग त्यांनी जीवधन किल्ल्यावर आदिलशाचा एक मुर्तजा म्हणून त्यांचा हे होता, तर त्याला त्यांनी सोडवलं जीवधन किल्ल्यावरनं आणि या पेमगिरी किल्ल्यावर त्याला बसवून त्याच्या नावे वजिरी त्यांनी घेतली आणि संपूर्ण कारभार सुरू केला. फार काळ टिकला नाही, पण त्याचं एक बीज जे आहे संपूर्ण स्वराज्य संकल्प म्हणजे हिंदवी स्वराज्याचं बीज जे आहे ते तिथं रोवलं गेलं. म्हणून ह्या किल्ल्याला महत्त्व आहे. आणि विशेष म्हणजे हा जो पेमगिरी किल्ला आहे हा मी इथे चुकून पुणे लिहिलं आहे, पण तो येतो नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये येतो. तो संगमनेर तालुक्यामध्ये तुम्ही जर नाशिक हायवेने गेला तर संगमनेरकडे एक अशी उजवी पाटी दिसते, तर तिथे न जाता डाव्या हातालाच आता हायवे मोठा झाला आहे, तर ब्रिज न घेता तुम्ही अंडरग्राऊंड खालनं डायरेक्टली तुम्ही पेमगिरी किल्ल्याकडं जाऊ शकता. फार सुंदर आणि सुटसुटीत गाव आहे. अतिशय पावसाळ्यात गेला तर तुम्हाला तिथे जवळच त्यांचा एक मोरदारा धबधबा आहे आणि तिथून अजून एक थोड्या अंतरावर भंडारदारा धरणसुद्धा आहे. त्यामुळं फार छान एका दिवसाची सहल ज्याला आपण म्हणतो ती अगदी उत्तम होऊ शकते. सकाळी जाऊन तुम्ही किंबहुना 4-5पर्यंत येऊ पण शकाल. आणि संगमनेरला जायला 3-1 तास जर धरले तर 3-6 तासाचा प्रवास आणि 1-4 तासाचा आपण गडावरची भटकंती असं म्हणू शकतो. गडावर जाण्यासाठी 2 वाटा आहेत राहतात. एक जी आपण टिपिकल गड चढून जाण्याची एक वाट आहे आणि एक वाट आहे तिथे एक घाटमार्ग पण आहे. गाडीने सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी तिथपर्यंत जाऊ शकता. आणि हा जो मार्ग आहे तर त्या मार्गामध्ये तुम्हाला सुरुवातीला दगडी मार्ग आहे. दगडी मार्गाने पायऱ्यांनी तुम्ही वर जा आणि नंतरनं मग त्यांनी एका ठिकाणी संपूर्णपणे रेलिंग तयार केलं आहे आणि त्या रेलिंगच्या माध्यमातून तुम्ही वर जाऊ शकता. गड छोटासा आहे, फार मोठा गड नाही आहे. हा असा रेलिंगचा मार्ग आहे, त्या मार्गातून तुम्ही वर गडावर जाऊ शकता. नेक्स्ट. हा घाट मार्ग आहे त्याचा. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर ती खिंड फोडली आहे आणि इथे त्यांनी एक ब्रिज टाकला आहे, म्हणजे लोखंडी पूल तयार केला आहे. आणि मग तुम्ही इथे म्हणजे लोक निवांतपणे इथे सुद्धा बसू शकतात, इकडे बसू शकतात आणि आधेमध्ये खालून वर जायची गरज नाही, त्यामुळे पुलावरनंच ये जा सुद्धा करू शकतात. तर अशी त्यांनी सोय केलेली आहे तिथे. आता गडाची जी अधिष्ठात्री देवी जी आहे पेमाई देवी, तर तिचं जुनं आणि नवीन असं दोन्ही मंदिरं तिथे अवेलेबल आहेत, दोन्ही मूर्त्या पण तिथे अवेलेबल आहेत. हे जुनं आहे आणि इथेच बाजूला सातवाहनकालीन खामटाकं आहे. खामटाकं म्हणजे साधारणतः आता इथे हा पोर्शन इमॅजिन करा. इथून पुढे एक टाका आहेच आहे, ते खालीपर्यंत आहे आणि याच्या पण खाली आहे आणि याच्या खाली खांब आहेत की जेणेकरून एवढा जो पोर्शन आहे हा नेहमी एक आच्छादित असतो आणि फारशी धूप होत नाही त्या पाण्याची. याच्यासाठी त्या पद्धतीने आता तुम्ही सिंहगडला जर गेला तर सिंहगडला सुद्धा पाहायला मिळेल, मोठ्या प्रमाणामध्ये सिंहगडवर तुम्हाला खामटाकं पाहायला मिळेल. पेमाई देवीचे हे मूळ मंदिर आणि हे आता जीर्णोद्धार करून हे नवीन मंदिर त्यांनी आता बांधलेलं आहे. हे असं टाकं आहे आणि इथल्या आतल्या बाजूला इथे डावीकडे ते खांब आहेत सगळे. इकडे पण आहेत, इथे उजव्या बाजूला आहेत ते खांब. या पद्धतीवरनं
लक्षात येतं की हे सातवाहनकालीन पद्धती आहेत की जेव्हा ते पाण्याच्या टाक्या जेव्हा खोदत होते तेव्हा ते अशा पद्धतीने खोदत होते. नेक्स्ट. तिथे अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणा किंवा एक फार छान असं आहे ते म्हणजे महाकाय वटवृक्ष. म्हणजे हा जो वटवृक्ष आहे हा साधारणतः 2.5 एकर क्षेत्रामध्ये, म्हणजे भारतामध्ये सगळ्यात जो मोठा वटवृक्ष आहे तो ग्रेट बॅनियन ट्री म्हणून जो आपण कलकत्त्यामध्ये आहे पश्चिम बंगालमध्ये, तर त्याच्यानंतर मी जेव्हा लिस्ट पाहिली तर साधारणतः एक 7 ते 8 किंवा साधारणतः 10 एकपर्यंत लिस्ट होती की ज्याच्यामध्ये याचा नंबर काहीतरी 5वा नंबर लागत होता या वटवृक्षाचा. तर इथे काही शिळा वगैरे सुद्धा लोकांनी आणून ठेवलेला तिथे, आणि ते तिथेच तो भाग संपूर्ण जो आहे. आणि याचं एक वैशिष्ट्य आता बऱ्याच लोकांना माहिती नसेल, वडाची पारंबी इथे अशी खाली गेली आणि तिथून पुन्हा नवीन असा तो पूर्ण घेर तयार झालेला आहे. हे ते वटवृक्ष पूर्ण हा एवढा मोठा परिसर आहे. 2.5 एकराचा आहे तो. 200 बाय 300 फूट असं काहीतरी त्याचा परिणाम दिलेलं होतं. नेक्स्ट. या देवींच्या त्या मूर्ती, हे त्या पेमगिरी गावातले जे श्रद्धास्थान आपण म्हणू शकतो, ते नवरात्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव असतो. आणि तिथे आता एक बरंचसं जुनं मंदिर होतं, लाकडीच मंदिर आहे, 4 मजली भव्य मंदिर होतं ते सागवानी लाकडातनं. त्याचं त्यांनी जीर्णोद्धार केला आहे आणि तिथे ती मारुतीची मूर्ती इथे स्थापित केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं जे कार्य आहे ते संपूर्णपणे तीच लोकं पाहतात, म्हणजे ग्रामस्थ मंडळीच एवढ्या मोठ्या पुढाकाराने या गोष्टी करतात आहेत तिथे. हे 4 मजली मंदिर आहे आतनं, आणि तिथून तुम्ही बरंचसं, आणि आतमध्ये सुद्धा त्यांनी छान फोटोज ॲज अ डिस्प्ले म्हणून लावलेले आहेत काही जवळपासचे. ओके, तर आता आपण थोडंसं वळूया साताऱ्याकडे. किल्ले वसंतगड स्फूर्तिदायी, कारण हंबीरराव मोहिते जे आहेत, हंबीरराव मोहिते यांचं हे गाव, त्यांना बाजी पदवी मिळालेली होती. हे तळबेड सातारामध्ये आहे. गिरिदुर्ग प्रकारातच मोडलं जातं. आत्तापर्यंत आपण गिरिदुर्ग प्रकारच बघतो आहे, आणि एक जीवधन सोडला तर बाकी साधारणतः सोपी किंवा मध्यम श्रेणीचीच ही गड होते की जिथे तुम्ही सहज जाऊ शकाल, थोडाफार दम लागत नाही, किंवा पर्वती जर 2 वेळा सहज करू शकत असाल तुम्ही तर मग इथे आपण या गडांवर सुद्धा आपण जाऊ शकतो व्यवस्थितपणे. नेक्स्ट. इथे समाधीचं स्मारक रूपी एक मोठं स्मारक तयार केलेलं आहे त्यांनी. सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते समाधी ही त्यांची इथं समाधी आहे, आणि अजूनही मोहिते कुटुंब तिथे राहतं. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा भेटलो त्यांच्याशी. आणि या किल्ल्याचा एक त्यांनी एक छान एक गोष्ट सांगितली की या किल्ल्यामुळं कळलं की हा भाग, म्हणजे हा जो संपूर्ण वसंतगडाचा जो भाग आहे तो कुणाच्या मालकीचा आहे, वसंतगड गावाच्या मालकीचा आहे का पलीकडं अजून एक गाव आहे त्याचं. कारण 90s काहीतरी एक मॅप तयार केला होता इंग्रजांनी, आणि त्याच्यामध्ये हे या गावात दाखवलं होतं. आणि ते जे मोहिते जे होते ते सेनामधनंच रिटायर झाले होते, मिलिटरीमधनंच रिटायर, तर त्यांनी आम्हाला ते दाखवलं. असे उंच शिडशिडीत होते, 90+ त्यांचं एज होतं, पण अगदी खणखणीत आवाज आणि या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे असं जेव्हा व्यक्तिमत्व पाहतो तेव्हा असं वाटतं की आपल्याला पण असं आयुष्य हवं असं वाटतं की इतकं छान पद्धतीने ते जगतात आहेत तिथे. त्यामध्ये वर जायची वाट अगदी सोपी आहे, सरळ आहे. जाताना सुरुवातीला एका टप्प्यावर आपल्याला गणेश मंदिर लागतं, आणि इथूनच वर पहिला गणेश दरवाजा लागतो. पुढे नेक्स्ट दुसरा कोकण दरवाजा म्हणतात याला. पुढे नेक्स्ट. ओके, इथे थोडंसं वर आल्यानंतर एक महादेवाचं मंदिर आहे, आणि पुढे विठ्ठल मंदिर आहे. हे मंदिर एवढंच आहे. हे मागचं जे तुम्हाला दिसतंय हे दुसरं मंदिर आहे. हां, हे चंद्रसेनाचं मंदिर आहे इथे. आता चंद्रसेन महाराज मंदिर आणि ही त्याच्या समोरची दीपमाळ, याची थोडीशी आख्यायिका अशी आहे की हे आपल्याला रामायणात घेऊन जातं. आणि चंद्रसेन म्हणजे हा शूर्पणखेचा मुलगा, म्हणजे रावणाचा भाचा, आणि चुकून त्याच्याकडून लक्ष्मणाकडून चुकून त्याची जी तलवार आहे ती याला लागते, आणि या चंद्रसेनाचा ॲक्च्युली 2 हात, म्हणजे कोपरापासून आणि पाय, तर ते तुटतात. तर त्याची आत्ता पण ती जी मूर्ती आहे
चंद्रसेनाची ती मूर्ती तशाच अवस्थेमध्ये आहे. तर लोक मग त्यांना तो काही वर मिळाला की नाही, लोक तुला इथे म्हणजे संपूर्णपणे पूजतील किंवा म्हणजे एक प्रकारे म्हणतो ना की हे माझं आता कुलदैवत होईल तुम्ही, अशा पद्धतीने लोक तिथं मोठ्या प्रमाणामध्ये जत्रा वगैरे भरते आणि इथं जेवण वगैरे पण केलं जातं. म्हणजे आम्ही फॉर्च्युनेट होतो, आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्हालाही भूक लागली होती आणि इथे एक संपूर्ण ते उचलूनच घेऊन येतात वर, आणि जसं आपण वनभोजन करतो तसं ते गडभोजन त्यांनी तिथं केलं होतं. आणि ते घेऊन येतात आणि ते म्हटले की दर आठवड्याला आम्ही येतो आहे, आमचं जे काही त्यांचं जे काही त्यांनी जे काही मागणं केलं होतं ते बहुतेक पूर्ण झालं असेल, त्यामुळे ते दर आठवड्याला येत होते आणि जे कोणी तिथे येतील पांत्यस्थ त्यांना ते जेवू घालत होते. तर त्यात आम्हीसुद्धा सहभागी झालो होतो. नेक्स्ट, ही ती मूर्ती आहे, हा मुखवटा आहे आणि ॲक्च्युली मूर्ती इथे आहे. तुम्ही जर नीट पाहिलं, याला झूम कर सुरेश, इकडं सारखं, हां हे बघा, हात नाही आहेत खाली, पंजा नाही आहे हाताचा, कोपऱ्यापासूनच ते खाली, आणि खाली पायाचा पंजा नाही आहे दोन्ही, अशी ती मूर्ती आहे. आणि मग जेव्हा साज सजवतात तर तेव्हा मुखवटा वगैरे लावल्यानंतर ती वेगळी दिसते. येस, नेक्स्ट कर क्लिक त्याला. ही त्याची तटबंदी आहे. मी जे म्हणत होतो, हे जे आहे ज्याच्यावरून आपण चालतो, ओके, ही झाली तुमची पांजी. आणि ही जी राऊंड आहे किंवा बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असे सर्कल्स किंवा कोयरी आकाराच्या तुम्हाला दिसतील, ते महिरप आकाराच्या तुम्हाला दिसतील, तर त्या सगळ्या झाल्या तुमच्या चर्या झाल्या. आणि इथं जे काही होल्स असतात की जिथून तुम्ही बाणांचा किंवा गोळ्यांचा, तोफांचा मारा करू शकता. आता तोफा ह्याच्यातून जाणार नाही, पण बंदुकीच्या याच्याने मारा करू शकता. ते संपूर्ण झालं ते तुमच्या जंग्या. ओके, नेक्स्ट, हा एक थोडासा वेगळा टाईपचा अंडाकृती बुरुज आहे. त्याच्या वर जाण्यासाठी काही नाही, टॉवर बुरुज असल्यावर काय दुसरं काहीच नाही आहे, फक्त असं सर्कल आहे, मध्येच आहे, म्हणजे तटबंदी बाजूला आहे. आणि टिपिकली आपण पाहतो की तटबंदी आणि त्याला जोडूनच बुरुज, आणि मग तटबंदी कंटिन्यू झालेली असते. तर इथे फक्त हा असा मध्येच अंडाकृती आहे आणि त्याला असं इथून वर जायला वाट दिलेली, आणि पलीकडं पण एक वाट खाली उतरण्यासाठी आहे, म्हणजे वर खाली उतरण्यासाठी दोन्हीकडे दिली. इथे कोयना तलाव आहे, कारण हा कृष्णा आणि कोयनाच्या जवळच हे आहे, त्यामुळे त्यांनी तर नावं तशी ती दिलेली आहे, कोयना तलाव. ओके, पुढचं आहे वर्धनगड. अफजल खानाला जेव्हा महाराजांनी इथे मारलं, तर त्याच्यानंतर महाराजांनी जे संपूर्ण अगदी विजेच्या वेगाने सगळे गड घेत पुढे गेले होते, थांबले नाहीत ते. कुठलाही विजयोत्सव नव्हता, कारण लोकांना कळेपर्यंत महाराज पार अगदी कोल्हापूरपर्यंत पोचले होते. तर त्याच्यामध्ये एक जो गड त्यांनी घेतला तो हा होता वर्धनगड. आणि इथे महाराज थांबले पण होते, अशी एक नोंद आहे. तर हा सुद्धा जवळच आहे, साताऱ्यामध्येच आहे. हे वसंतगड किंवा वर्धनगड हे सगळे साखळी किल्ल्यांमध्ये ते मोडले जातात. तिथे तर वर्धनगडच्या जवळपास बरेच किल्ले तुम्हाला मिळतील. आता जे सरांनी फलटणचं सांगितलं, तर तिथूनसुद्धा तो जवळच आहे, तिथूनसुद्धा आपण तिथे पुढे जाऊ शकतो. या ग्रामस्थांनी, वनविभागाने मिळून या नव्याने बांधलेल्या पायऱ्यात वरपर्यंत जाऊ शकतात. आणि इथेसुद्धा वर्धनी माता म्हणून देवी आहे, कारण आम्ही गेलो तेव्हा नेमकं नवरात्रीचाच वेळ होता, त्यामुळं गर्दी प्रचंड होती इथे वर जाण्यासाठी. आणि वर गडाची तटबंदी, हा सुद्धा गोमुखीच प्रवेशद्वार आहे या गडाचा सुद्धा. आणि इथे हे तुम्हाला प्रवेशद्वार दिसेल, इथे वळाल्यानंतर हा असा प्रवेशद्वार आहे. हा किल्लासुद्धा नंतर जेव्हा औरंगजेब खाली दक्षिणेत आला होता, तेव्हा हा किल्ला त्यांनी जिंकून घेतला खरा, त्याला त्यांनी सादिक गड नाव दिलं. पण नंतरनं पुन्हा जेव्हा मराठ्यांकडे आला औरंगजेब गेल्यानंतर, तर पुन्हा त्याचं वर्धनगड म्हणून पुन्हा सुरू झालं, नाव त्याचं प्रचलित झालं. त्याची पण एक गोष्ट असं सांगितली जाते की साधारणतः किल्लेदाराला अंदाज आला होता की आता औरंगजेब इथे आहे आणि इतके मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी बेस त्यांनी तयार केलेला आहे इथे जवळ, तर हा गड आपला काय आता राहत नाही, म्हणून त्यांनी पहिलं तह केला त्यांच्याशी. आणि तह केल्यानंतर किल्लेदारांनी त्यांना सांगितलं की आता आम्ही ठीक आहे, किल्ले तुमच्या ताब्यात देतो आणि आम्ही निघून जातो इथून, मग आम्हाला फक्त वाट द्यावी. तर त्यांनी सांगितलं ठीक आहे. आणि मग बरेच दिवस झाले तो काय किल्ला त्यांनी दिलाच नाही, फक्त ती शाब्दिक म्हणजे तोंडी फक्त ती बोलणी झाली आणि ॲक्च्युली किल्ला दिलाच नाही. आणि मग त्याला ते राग आला
आय थिंक त्याचं नाव मी कुठेतरी नोंद केलं आहे, फतेसिंग का असं काहीतरी नाव होतं, औरंगजेबाचा सरदार. आणि मग त्यांनी याच्यावर हल्ला चढवला, काही माणसं मेली म्हणा, थोडासा किल्ला लढवला, नंतर मग तो किल्ला त्यांच्या ताब्यात देऊन टाकला. आणि मग काही कालांतरानंतर 2-3 वर्षांतर पुन्हा हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला. कारण मराठे तेव्हा मोठ्या एक औरंगजेब जेव्हा इथे होता तेव्हा एक खेळी करत होते की लढाईला आलं, जोपर्यंत आपल्याकडं रसद आहे तोपर्यंत लढायचं, नंतरनं किल्ला देऊन टाकायचा, धर्मवाट घ्यायची, मोकळी वाट म्हणजे अभय घ्यायचं आणि बाहेर पडायचं. आणि नंतरनं परत काही कालावधीनंतर येऊन पुन्हा तो किल्ला घ्यायचा, कारण तोपर्यंत रसद भरलेली असायची, म्हणजे मुघलांकडनं ती रसद भरलेली. असं बराच याच्यामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत. हे महादेवाचं मंदिर आहे, तिथे ही पिंड आहे. नेक्स्ट, ही छान अशी लांबलचक तटबंदी. आपण गडाचा जो सगळ्यात उंच भाग म्हणजेच मंदिराचा भाग आहे. मंदिराच्या भागाच्या इथं थांबलो तर संपूर्ण गड आपल्याला एका दृष्टिक्षेपात पाहता येतो. आणि त्याचं एक चोरवाटसुद्धा आहे, ते चोरवाट खाली जाते, पूर्ण खाली गड उतरता येतो आपल्याला. तटबंदीतनंच ती तयार केलेली वाट आहे. नेक्स्ट, हे वर्धनी मातेचं मंदिर असं थोडंसं उंचावर बांधलेलं आहे. ओके, ती पालखी त्याची निघाली होती तेव्हा ग्रामस्थ मंडळी सगळीच्या सगळीच वर आली. पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला तेव्हा येतात इथे. आणि ही वर्धनी माता. नेक्स्ट, ओके, तर आता अजून एक आपण आत्तापर्यंत सगळे गिरिदुर्ग बघितले, एक हा आपण जलदुर्ग पण पाहूया. फार काय म्हणतात ना की महाराजांच्या पण जिव्हाळ्याचा होता. जसं त्यांनी सिंधुदुर्ग बांधलं आणि त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या लक्षात आलं की आरमार, ज्याचा आरमार किंवा ज्याचा समुद्र त्याचा आरमार, या पद्धतीने ते असणं फार गरजेचं होतं. आणि हे इथून फक्त 2 नॉटिकल माईलवर जंजिरा आहे. म्हणजे त्या जंजिऱ्यावर कुणीतरी एक मोठा दुसरा किल्ला म्हणजे राजपुरी वर दुसरा राजपुरी, दंडाराजपुरी असावा, निर्माण करावा, म्हणून महाराजांनी पद्मदुर्ग निर्माण करायचा प्रयत्न केला. आणि इथे एक बेट होतं कासा म्हणून, त्या कासा बेटावर हा केला आहे. आता चरणश्रेणी इथं लिहिली आहे मी कठीण, पण हा जो इथला समुद्र आहे हा जरा जास्तच हेलकावे देतो. इथे लाटा इथे जास्त येतात, कारण आपण जंजिराला जाताना बरेच लोक जंजिराला गेले असतील, तर तिथे जेवढ्या लाटा येत नाहीत तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त लाटा या इकडे आम्ही जाताना ऑब्झर्व केलेल्या होत्या. याचेसुद्धा 2 भाग बेसिकली पडतात, एक मुख्य कोट आहे आणि एक पडकोट म्हणून आहे. आणि इथे तुम्ही जर पाहिलं तर हे त्याचं प्रवेशद्वार आहे. आणि हे आतमध्ये गेल्यानंतर बरेचसे वाडे आणि बाकीच्या गोष्टी तिथे अवेलेबल तिथं पाहता येतील तुम्हाला. अभ्यासकांच्या मते हा साधारणतः हे जे काही तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं हे इंग्रजांच्या काळात बांधलं गेलं असणार, कारण इंग्रजांनी नंतर हा किल्ला घेतला होता. आणि हे याला कोठ्या, ज्याला आपण जेल म्हणतो ना, तसं त्यांनी इथे ते केलं होतं असं असण्याची शक्यता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. तुरुंगसदृश खोल्या त्यांनी केल्या होत्या. इथं बरेचसे तुम्हाला अशा खोल्या वगैरे पाहायला मिळतील इथे. हा संपूर्ण परिसर बुरुज वगैरे चांगल्या स्थितीत आहे अजून इथला मुख्य कोटाचा. पडकोटाचा मात्र बराचसा पडलेला आहे. हे पडकोटाचे अशा अवशेष, पाणी वगैरे संपूर्णपणे आतमध्येच असतं. आणि हा पडकोटाचा मागचा भाग आहे किल्ल्याचा. आणि साधारणतः वर्ण कमळ पाकळीसारखं दिसतं म्हणून त्याचं पद्मदुर्ग नाव ठेवण्यात आलं, असं एक काय असे. आता हे जेव्हा बांधकाम होत होतं, ह्या बांधकामाला एक सुरक्षा असणं गरजेचं होतं, कारण जंजिरा फार जवळ होता आणि जंजिराचा सिद्धीत त्रास देणार ही महाराजांना गॅरंटी होती. म्हणून त्यांनी काय केलं की जेवढे आपल्याकडचे दर्यासारंग किंवा दौलत खान होते त्यांना सांगितलं की तुम्ही इथे सातत्याने लक्ष द्या. आणि मग ते लक्ष देण्यासाठी मग त्यांना परत रसदची पण गरज पडणार, म्हणून त्यांनी जिवाजी विनायक या प्रभावळीच्या सुभेदारालाच पत्र लिहिलं होतं की त्यांना हे दिलं होतं, म्हणजे टास्क दिला होता की तुम्ही हे त्यांना रसद पुरवत जा. आणि मग की इथले बघा पद्मदुर्ग उभारून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी करीत आहोत, त्याला मदत व्हावी, पाणी फाटी आदी करून सामान मिळावे, ते तुमच्याच्याने झाले नाही. पद्मदुर्ग हापशी फौज चौफेर जेर करीत असतील तर तुम्ही ऐवज न पाठवून सर्व खोळंबा कराल, ही मोठीच हरामखोरी तुम्ही करीत आहात. हापशांनी तुम्हाला काही देऊन आपले केले की काय, ऐशा चाकरास ठीक केले पाहिजे, या उपर बोभाटा आल्यावर तुमची पर्वा करणार नाही, गणिमांचे चाकर म्हणून तुम्हाला शिक्षा करू. म्हणजे हे पत्र 19 जानेवारी 1675 मधलं आहे. साधारणतः म्हणजे
यांनी नक्कीच काहीतरी घोळ केला असणार, रसद पुरवली नसेल वेळेमध्ये, जेणेकरून जे काम त्यांना दिलं होतं ते काम करत नव्हते, म्हणून महाराजांनी हे पत्र त्यांना पाठवलं. आणि याच्यातनं एवढं जाणवतं की दुर्गाविषयी, त्यावर काम करणाऱ्या लोकांविषयी महाराजांना किती आस्था होती की हे आपलं आहे आणि आपल्या लोकांची सुरक्षा होणं फार गरजेचं आहे ॲट एनी कॉस्ट. आणि त्याच्यानंतरसुद्धा पद्मदुर्गाची बांधणी झाली, अनेक त्याच्यावर आक्रमणं जरी होत असली तरी शेवटी पद्मदुर्ग बांधून झाला. इथे एक वैशिष्ट्य बघा तुम्ही, दगड झिजलेत 5 ते 10 सेंटीमीटरनी, पण चुना मात्र तसाच राहिला आहे. हे तुम्हाला बऱ्याच सिंधुदुर्गाला पण काही ठिकाणी पाहायला मिळेल. सिंधुदुर्गाचे दगड फार मोठे आहेत, हे दगड छोटे दिसतात, सिंधुदुर्गाचे दगड फार मोठे आहेत. आता हे दगड छोटे आहेत आणि इथे तुम्ही तुमच्या लक्षात येईल इथे बघा कशा पद्धतीने, आणि हे बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला ऑब्झर्व होईल. मी हा एक प्रातिनिधिक स्वरूपातला हा एक फोटो घेतला आहे. तर हा जो चुना ते वापरत होते तर त्याची वेगवेगळी वर्णनं दिलेली आहेत. तर मी आत्ता मध्यंतरी मांडूला गेलो होतो, म्हणजे 2दा मला तिथं जाण्याचा योग आला. तर तिथे तिथे पण काही दुरुस्ती काम चाललं होतं. तर त्यांनी इन हाऊसमध्येच ते चुन्याची घाणी वगैरे सगळी होतीच तिथं तयार, ते काम करत होते. मग तो तेवढा व्हिडिओ तो शूट केला तिथे. जस्ट प्ले कर, एकदा क्लिक कर, एक जस्ट बघा तुम्ही तो, म्हणजे नुसता प्ले कर, क्लिक कर, नुसता क्लिक कर. हां, आवाज तिथे येणार नाही बहुतेक तुम्हाला, पण मी थोडक्यात सांगतो. ह्या गाण्या आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यांवर पाहायला मिळतात. तुम्ही जर आता रोहिडाला गेला, कोरीगडला गेला तरी तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठी गाणी मी विसापूरला पाहिली आहे, फार मोठी आहे तीसुद्धा, एवढ्याच आकाराची आहे, आणि तिथं दगडी ती आहेत. पण आता बऱ्याचशा ते दगड त्या घाणीत नसून ते इतरत्र कुठेतरी पडलेले दिसतात. आता याच्यामध्ये सुरुवातीला मी पहिल्यांदा जेव्हा व्हिजिट केले तेव्हा त्यांनी बैल लावले होते, बैल जोत होते ते संपूर्णपणे, आणि त्याच्यामध्ये मी त्यांच्याशी बोलतो आहे, ते कॉन्व्हर्सेशन आहे. मला थोडासा अंदाज होता की त्याला ऐकायला जाईल का नाही सगळ्या, म्हणून खाली डिस्क्रिप्टिव्ह पण काही गोष्टी टाकल्यात. आणि हा तयार झालेला माल आहे इथे. आणि मी त्यांना विचारलं कोणकोणते मिश्रण तुम्ही वापरता, तर साधारणतः पद्धत तीच असणार जशी आपल्याकडे होती. तर त्यांनी तेच सांगितलं की त्यांनीसुद्धा याच्यामध्ये जी वाळू आहे, वाळू वापरली किंवा वीट वापरलं, विटेचा भुगा ॲक्च्युली, आणि जंगली चुना जो आपण लाईमस्टोन म्हणतो तो. आणि मग त्याच्याने ते आत्ता तरी त्या 3च गोष्टी ते वापरतात आहेत. पण ते म्हटलं की पूर्वी उडीद डाळ, मूग डाळ, गूळ, डिंक यांचासुद्धा वापर होत होता. आणि अशांनी ते सोल्युशन्स तयार झालेली होती, आणि ती सोल्युशन्स पुढे मोठ्या प्रमाणामध्ये वापरात येत होती. आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बोलण्यानं हे कळलं की हे सोल्युशन एकदा तयार केलं ते 6 महिन्यापर्यंत काही त्याला प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे पाणी टाका आणि वापरा. आज जे आपलं सिमेंटिंग मटेरियल असतं हे तासाभरानंतर हळूहळू कडक व्हायला लागतं आणि ते आपण यूज करू शकत नाही. तर हे मटेरियल त्यांनी सांगितलं की हे आपण वापरू शकतो. आता मला वाटतं प्रतापगडावर काम चाललेलं आहे. प्रतापगडला जर आत्ता कोणी रिसेंटली जर जाणार असेल गेलात तर तुम्हाला ते पाहायलासुद्धा मिळेल तिथे. हे ते सोल्युशन आहे. पॉज केलं का? नाही, मागे घे एक सेकंड, शेवटी आहे, एकदम शेवटला आहे. हा ते खाली तुला ओके. महाराजांनी जे सिमेंटिंग मटेरियल किंवा त्या काळात जे वापरलं जात होतं, आता हे सगळ्यांचंच कॉम्बिनेशन सगळंच एकत्र करून करत नाही, काही कॉम्बिनेशन पद्धतीने त्यांनी ते केलेलं होतं. दगडविटांची भुकटी होती, जंगली चुना, लाईमस्टोन, गूळ, डिंक, कडुलिंब, उडीद पावडर, मेथी पावडर, नारळाचं पाणी, हरड्याचे पाणी, शिसे, वाळूचा खासवा. आता वाळूचा खासवा म्हणजे एक प्रकारची वाळूची ग्रेडच ती, आणि शिसे काय प्रत्येक ठिकाणी वापरलंच जायचं असं काय, पण जिथे बेस असतो जसं सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिसं त्यांनी वापरलं होतं. तर यांचं मिश्रण साधारणतः त्या काळी ॲज अ सिमेंटिंग मटेरियल म्हणून वापरत होते. थोडंसं फास्ट घेतो थोडंसं. मल्हारगड दिवे घाटाचा पहारेकरी आपल्या जवळ आहे. 1 डे ट्रिप सहज होऊ शकते. सासवड भागात जर फिरायला पर्यटन करायला जाणार असाल तर मल्हारगड होतो.
पुढे सोपान काका मंदिर होतं, जाधववाडी आता ते हॉटेल झालं आहे हेरिटेज, पण तिथे नाही बघतात. पण मग पुढे चांगावटेश्वर आहे किंवा पुरंदरे वाडा आहे. तर एका दिवसाची ती सहल उत्तम पद्धतीने होऊ शकते. 7-8 गोष्टी तुम्हाला इथं पाहता येतात. त्यातला हा एक किल्ला आहे. आता नुकताच एका प्रतिष्ठानतर्फे इथे दरवाजा बसवण्यात आला आहे महादरवाजाला. पानसेन पेशव्यांचे जे तोफखान्याचे प्रमुख होते पानसे, तर पानसे बंधूंनी हा किल्ला इथे निर्मिला आणि असं म्हणतात की हा शेवटचा किल्ला. पण हा गिरिदुर्गातला शेवटचा किल्ला नक्कीच आहे, कारण त्याच्यानंतरसुद्धा इंग्रजांनी 3-4 वर्षानंतर एक स्थलदुर्ग मुंबईत बांधलेला आहे असं ते नोंद सापडते. आपण काळेवाडीतनं आलो तर या वाटेने येतो. जर सोनोरीतनं आलो तर आपल्याला मुख्य दरवाजा आता बघितला आपण त्या वाटेने आपण वर येतो. दिवेत पुढे जाऊन सोनोरी गावात गेलात तर हा चोर दरवाजा आहे. तिथून वर येतो आपण, इथे वर येतो या भागात इथे, आणि हा त्याचा वरचा बुरुज आहे. मग इथून पुढे संपूर्ण गडाचा भाग आहे. हा गडाचा परिसर आहे छान, आणि मागच्या बाजूला 2 मंदिर आहेत, महादेवाचं मंदिर आणि खंडोबाचं मंदिर आहे. तर त्यांचं जे कुलदैवत खंडोबा होतं ते खंडोबाचं त्यांनी तिथे मंदिर बांधलं. हे मोठा जो कळस दिसतो आहे तो खंडोबाचा आहे, आणि हा छोटा जो दिसतो तो महादेवाचा मंदिराचा आहे. हे इथं इथं तुम्हाला माळसाखांत इथं दिसेल, बाजूला मल्हारी मार्तंड आणि महादेवाचं मंदिर दिसतं. ओके, तर क्विकली आता बरेचसे छावा सिनेमा पाहून आले होते आणि फारच म्हणजे जे काही त्यात पाहिलं आपण, आणि त्या अगोदर सुरुवातीला जे वाचलं होतं तर त्याची म्हणजे त्यातनं जे काही वेगळ्या प्रत्येकाच्या एक स्वतंत्र भावना तयार झालेल्या आहेत. तर ज्या किल्ल्यावर त्यांचे ते अतोनात हाल झाले तो हा बहादूरगड. याला पेडगावचा किल्ला पण म्हणतात. हा स्थलदुर्ग प्रकारातला आहे, म्हणजे ज्याला आपण जमिनीवरचा किल्ला म्हणतो तो. पण याला फारसा खंदक दिसत नाही. जनरली मोठ्या प्रमाणामध्ये स्थलदुर्गांमध्ये खंदकं असतात, कारण सिक्युरिट करण्यासाठी तेवढाच एक भाग त्याच्यामध्ये असतो. आणि जे काही 4 दरवाजे होते त्यातले काही एकच हा एक शिल्लक आहे, आणि बाकीचे फक्त कमानी उरल्यात. तटबंदी कुठेच शिल्लक राहिलेली नाही आहे. आणि याच ठिकाणी महाराजांना बांधलं होतं अशी ती पाटी लावलेली आहे. त्या पाटीचा एक फोटो काढलेला आहे. तर इथे त्यांना 40 दिवस अतोनात हाल केले होते. आणि मग इथंच बाजूलाच भीमा नदी आहे. मग त्या भीमा नदीमध्ये ते सोडलं सगळं त्यांचं प्रेत, आणि मग ते पुढे वडूतुळापूरच्या इथे त्यांना अग्नी दिला होता. नेक्स्ट, इथे मंदिरं भरपूर आहेत आतमध्ये. हे भैरवनाथचं आतमध्ये एंट्री केल्या भैरवनाथाचं मंदिर पाहायला मिळेल. नेक्स्ट, 7 फुटी चपेटदान मारुती इथे. ह्या मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे हातात कुठलंही शस्त्र नसतं. हात उगारला आहे. हा आशीर्वादाचा नसून हा म्हणजे म्हणतो ना आपण कानाखाली देईन वगैरे, आपण ज्या पद्धतीने हात उगारतो तसा तो उगारलेला आहे. आणि पायाखाली जी आहे ती आहे अशोक वाटिकेमध्ये जेव्हा हे गेले होते तेव्हा तिथं पनवती नावाची राक्षसी होती, कारण निशस्त्र गेले होते. आणि तेव्हा हनुमंतांनी सूक्ष्म रूपातनं एकदम मोठं रूप धारण केलं होतं, आणि ते हे रूप आहे. आणि त्यावेळेला जर तुम्हाला इथे काहीतरी हातात जर पाहायला मिळालं तर असं म्हणतात की ते अशोक वाटिकेतली झाडच असतील ती, कारण त्यांनी एवढं मोठं रूप धारण केलं होतं. झाडं छोटी छोटी वाटायला लागली होती, आणि त्याच्यामध्ये ही जी आहे ही पनवती राक्षसीन होती की जिला त्यांनी त्यांच्या पायाखाली ठेचलं होतं. म्हणून आजही आपण म्हणतो जाण्या अगोदर हनुमानाचा नमस्कार करून जा, म्हणजे कुठली पनवती लागणार नाही. इथे बरीच मंदिरांची शृंखला आहे. तुम्ही जर गेलात तर फार तुम्हाला आवडेल. फार छान पद्धतीने मंदिरांचं संपूर्ण त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे. तर इथे हे एक मंदिर आहे ज्याच्यामध्ये 3 गाभार आहेत, पण सध्या कोणताच देवता नाही आहे. हे असं तुम्हाला एक साऊथलासुद्धा तुम्हाला एक मंदिर आहे तिथेसुद्धा पाहायला मिळेल. तिथे सूर्य, विष्णू आणि शंकराचं असं मंदिर होतं. तर ते मंदिरसुद्धा तिथे मी जेव्हा गेलो तेव्हा तिथेसुद्धा देवता अवेलेबल नव्हत्या. तर अशा सेम टाईपचं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये. हे बरंचसं उतरवलं होतं, आता कदाचित बांधून झालं असेल. आणि हे जे नंबरिंग करतात हे आर्किओलॉजीवाले, त्यांचं माहिती असतं की कशा पद्धतीने नंबरिंग करून ते उतरवतात जिथे आणि ते पुन्हा चढवलं जातं जीर्णोद्धार करताना. हे अशा पद्धतीने जीर्णोद्धार केलेलं हे मंदिर आहे. फार सुंदर असं लक्ष्मीनारायणाचं मंदिर, सुबक सुंदर आहे. वरचं छत मात्र काही नाही आहे, ते डायरेक्ट त्यांनी आता सीलच केलेलं आहे. नेक्स्ट, हा एक हत्ती मोठ आहे. इथे जवळ भीमा नदी जी आहे तर त्या भीमा नदीतनं पाणी इथे आणायचे
याच्या पुढे एक खंदक होता, त्या खंदकात पाणी आणून तिथून या हौदात सोडणार, मग हौदातनं मोठ्याने वर आणणार आणि हा सगळ्यात उंच स्पॉट आहे किल्ल्यावरचा. तर इथून मग संपूर्ण किल्ल्याला पाणी पुरवठा होत होता. ओके, ही केलेलं हे जे ज्यांनी केलं ते बहादूर खान होते. म्हणजे आपल्याकडे जे मी म्हटलं सुरुवातीला की आपल्याकडे किल्ले वेगवेगळ्या शासकांनी जे बांधले त्यातला हा जो अफगाणी शासक होता बहादूर खान, हा याचा औरंगजेबाचा दूध भाऊ होता बहादूर खान कोकलताश. तर त्यांनी ते केलं होतं. आणि या ज्या स्पॉटला हे इथं त्यांचं दरबार. ओके, आणि ते जे म्हणतात ना दिवाने खास, ते बऱ्यापैकी होतं. वर जाता येतं, आतमध्ये अजून तुम्हाला थोड्याशा गोष्टी पाहायला मिळतात, पण अवशेषच उरले, आता काही उरलं नाही आहे. ते शेवटच्या याच्यामध्ये कवी कलशांनी हे काव्य लिहिलं होतं आणि ते काव्य इथे त्या फलकावर लिहिलेलं आहे. ते काव्य इथे फक्त तुमच्यासाठी इथे केलं आहे, यावन रावण सगळं. ओके, आणि हे जे वाक्य महाराज बोलले होते की साधारणतः आपल्याकडे आत्ता 360 किल्ले हजरतीस आहेत आणि एक किल्ला जर औरंगजेब जर कधी खाली आला आणि त्याला जर जिंकायची वेळ आली एक किल्ला, तर त्याला 360 वर्ष म्हणजे त्याची उमर गुजरून जाईल, तरी पण त्याला महाराष्ट्र काबीज करता येणार. आणि ते सत्य झालं. पुढे महाराज गेल्यानंतरसुद्धा 27 वर्ष तो इथे होता, पण त्याला काही जिंकता काही झालं नाही. आणि शेवटी आता माहिती नाही, आता जे जोरदार वाद चालले आहेत, ती कबरसुद्धा राहते का नाही आता ती शंका आहे, बघूया आता. ओके, आणि मग त्याचं एक प्राथमिक उदाहरण फक्त रामशेजचं सांगतो की ते किती सत्य या रामशेजच्या किल्ल्याने घडवलं. तर हा रामशेजचा किल्ला नाशिकमध्ये आशेवाडी गावामध्ये. आणि औरंगजेब जेव्हा संपूर्ण फौज फाटा घेऊन खाली आला होता, तर तेव्हा त्यांनी विचार केला की पहिलं कुठनं करावं. तर हा शकुनाचा किल्ला ते कन्सिडर करतो, कारण शहाजहानसुद्धा जेव्हा इथे आला, त्याचे वडील जेव्हा इथे आले होते, तर तेव्हासुद्धा त्यांनी पहिली सुरुवात दक्षिणेची मोहीम करताना रामशेज किल्ला जिंकून केली होती. म्हणून त्याला वाटलं की आपण ह्या किल्ल्यानुसार करावं. आणि मग इथे जेव्हा तो आला, तर इथून त्याला हा किल्ला जिंकायला 5.5 वर्ष लागली. हा एक किल्ला इतका चिवट तो किल्ला लढला गेला. म्हणजे 3 सरदार त्यांनी बदलले आणि शेवटी किल्लेदार आपला जेव्हा बदलला गेला, तेव्हा फक्त किल्लेदाराच्या फितुरीमुळे तो गड किल्ला इथनं गेला. म्हणजे असं ते झालं. आणि हे साधारणतः ही अशी लढाई ते ठिकाण आहे. आणि हा किल्ल्याच्या समोरच्याच बाजूला एक टेकडी आहे, इथं त्याने लाकडी मनोरे धमधमे ज्याला म्हणतो ते उभारून, म्हणजे बुरुजच एक प्रकारचे उभारून त्याच्यावरनं तोफगोळा ते मारत होते, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तांत्रिक मांत्रिकाचा सुद्धा त्यांनी वापर केला की त्यांच्यामार्फतसुद्धा आपण हा गड किल्ला काही जिंकू शकतो का, पण ते सुद्धा त्याच्या हातात नाही आलं. ते एका यूट्यूबवर मला एक छान असं एक त्याचं किल्ल्याचं ज्या पद्धतीने लढाई झाली होती, तर त्याचं हे स्ट्रक्चर थोडंसं मिळालं. नेक्स्ट, याच किल्ल्यावर हे त्या रामशेज म्हणण्यामागंसुद्धा एक कथा आहे की इथे पंचवटीमध्ये राम जेव्हा होते तेव्हा इथे विश्रांतीसाठी येत होते. रामाची शेज असं त्याचं, रामाची शय्या आपण म्हणून ते रामशेज असं त्या गडाचं नाव पडलं आहे. आणि इथे एक शिलालेख आम्हाला त्या टाकीच्या बाजूला दिसला. पूर्ण वाचता येत नाही आहे, इथपर्यंत वाचता येतो आहे, हंबीररावपर्यंत येतो आहे. स्वस्ती श्री शालिवाहन शके वगैरे समस्तर हे सगळं लिहिलेलं आहे. आणि ही त्याची साधारणतः माची आहे गडाची. मी जेव्हा गेलो होतो 2009च्या आसपास, तेव्हा हे स्ट्रक्चर बघा, इथून कदाचित माझ्या उंचीचा माणूससुद्धा जाणार नाही, क्रॉस नाही करणार, हे पण बघा. आणि आता त्याच्यानंतर जेव्हा ते संपूर्णपणे संवर्धन कार्य झालं आणि मग त्याच्यानंतर बघा हा स्ट्रक्चर किती मोठं येते. तर असं बऱ्याचशा ठिकाणी आत्तासुद्धा कामं चाललेली आहेत, फक्त मॅनपॉवर मोठी असण्याची गरज आहे, त्याला लागते. ओके, तिथे आतमध्ये एक छान गुफा आहे, काही संन्यासी तिथे मोठं त्यांचं वाचन वगैरे करत राहतात तिथे. आणि तिथे रामाची मूर्ती, दत्ताची आणि हनुमानाची मूर्तीसुद्धा तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. नाशिकला गेलात तर एका दिवसात ते पाहता येतं. तर हे आम्ही आमच्या जेव्हा आपण काही गडकिल्ले बनवतो तेव्हा एक हे टॅगलाईन आम्ही लिहितो, इथेही घडला इतिहास, सन घडली अस्मितेची लढाई, दुर्लक्षित ही प्रेरणास्थाने, लढत आहे अस्तित्वाची लढाई. सो थँक्यू सो मच. शहाजी महाराजांच्या 426व्या जयंतीचे औचित्य साधून आज आपल्या कॉलेजमध्ये 50 परिचित आणि अपरिचित गडकोटांची सफर स्लाइड शोच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आली. वर्षीपर फाउंडेशन, क्लब हेरिटेज आणि देसाई महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शिवसूर्य प्रतिष्ठान संस्थेचे संदीप दुडम आणि सुरेश तरलबेट्टी सर यांनी आपल्याला गडकोटांचे एक प्रकारे प्रत्यक्ष दर्शनच घडवून आणले. त्याबद्दल त्यांचे वर्शिप फाउंडेशन, क्लब हेरिटेज आणि देसाई महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे मनापासून आभार. तसेच मी प्राध्यापक डॉक्टर गणेश राऊत सरांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी ही संधी सर्वांना उपलब्ध करून दिली. आपण या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, आपले मनापासून आभार. धन्यवाद. ते सांगते, तुम्हाला काही काही सांगायचं असेल तरी सांगा. लाईट सांग त्याला लाईट बंद. मी नाही सर. काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. कोणाला